नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. बोनस शेअर्स. नमस्कार. हो, हा विषय गुंतवणूकदारांसाठी खूप महत्वाचा आहे. आपण यासाठी JVNK अँड असोसिएट्स LLP पुणे यांनी तयार केलेल्या माहितीचा आधार घेतला आहे. आणि आपला उद्देश आहे की हे बोनस शेअर्स म्हणजे काय, कंपन्या का देतात, प्रक्रिया काय असते, हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणं. सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टींपासून. बोनस इश्यू म्हणजे काय? तर कंपनी तिच्या सध्याच्या भागधारकांना, म्हणजे ज्यांच्याकडे आधीपासून शेअर्स आहेत, त्यांना त्यांच्या होल्डिंगच्या प्रमाणात काही अतिरिक्त शेअर्स देते आणि हे शेअर्स विनामूल्य असतात. हो, म्हणजे फुकट. याचं एक उदाहरण नेहमी दिलं जातं, ते पिझ्झाचं. बरोबर. समजा आपल्याकडे एका पिझ्झाचे 4 स्लाइस आहेत आणि कंपनीने 1.1 बोनस दिला, म्हणजे प्रत्येक स्लाइसचे आपण 2 तुकडे केले. अगदी. तर आता आपल्याकडे 8 स्लाइस झाले. पण पिझ्झा काही मोठा झाला नाही, तो तेवढाच राहिला. बरोबर. हेच कंपनीच्या बाबतीत होतं. एकूण मूल्य तेवढंच राहतं, फक्त ते जास्त शेअर्समध्ये विभागलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कंपनीकडे यामुळे काही नवीन पैसा येत नाही. नाही येत. तांत्रिक भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारे कंपनीच्या जमा नफ्याचं किंवा राखीव निधीचं शेअर कॅपिटलमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे. याला कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट्स असं म्हणतात. कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट्स. पण मग कंपन्या हे का करतात? म्हणजे रोख लाभांश देण्याऐवजी हे बोनस शेअर्स का? त्याची काही मुख्य कारण आहेत. पहिलं म्हणजे भागधारकांना एक प्रकारे बक्षीस द्यायचं, पण कंपनीची रोख रक्कम वाचवायची. अच्छा, म्हणजे कॅश वाचवायचा आहे. कदाचित कंपनीला तो पैसा विस्तारासाठी वगैरे हवा असेल. बरोबर. गुंतवणुकीसाठी किंवा इतर गरजांसाठी. दुसरं कारण म्हणजे शेअरची बाजारातली तरलता, म्हणजे लिक्विडिटी वाढवणं. ती कशी काय वाढते? बोनसमुळे शेअर्सची संख्या वाढते ना, मग प्रति शेअर किंमत कमी होते. त्यामुळे लहान गुंतवणूकदारांना सुद्धा ते शेअर्स घेणं सोपं जातं, व्यवहार वाढतात. आणि तिसरं कारण असंही म्हणतात की हे कंपनीच्या मॅनेजमेंटचा आत्मविश्वास दाखवतं भविष्याबद्दल. हो, बऱ्याचदा तसं मानलं जातं की कंपनीकडे भरपूर राखीव निधी आहे आणि भविष्यात चांगली कमाई होईल असा विश्वास व्यवस्थापनाला आहे. पण अर्थात प्रत्येक वेळी तसंच असेल असं नाही. कधीकधी रोख लाभांश टाळण्यासाठी सुद्धा हे केलं जाऊ शकतं. बरं, आता हे जे बोनस शेअर्स दिले जातात त्यासाठी पैसा कुठून येतो? म्हणजे नक्की कोणता निधी वापरला जातो? कंपनी मुख्यतः 3 प्रकारचे निधी वापरू शकते. एक म्हणजे फ्री रिझर्व्स, म्हणजे असा नफा जो लाभांश म्हणून वाटता येऊ शकतो. दुसरा सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट, म्हणजे शेअर्स इश्यू करताना जास्तीच्या किमतीने विकून जो पैसा जमा होतो तो. आणि तिसरा कॅपिटल रिडेम्पशन रिझर्व्ह किंवा CRR. अच्छा, आणि कोणता निधी नाही वापरता येत? काही बंधनं आहेत? हो, एक महत्वाचं बंधन आहे. रिव्हॅल्युएशन रिझर्व्हमधून बोनस शेअर्स देता येत नाहीत. रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह म्हणजे कंपनीने तिच्या मालमत्तेचं पुनर्मूल्यांकन केलं आणि त्याची किंमत वाढली, तर तो वाढलेला नफा हा कागदावरचा नफा असतो, प्रत्यक्षात रोख आलेली नसते. त्यामुळे त्यातून बोनस देता येत नाही. समजलं. आणि हे बोनस इश्यू करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय असते? काही अटी वगैरे? हो, नक्कीच. सगळ्यात पहिलं म्हणजे कंपनीच्या घटनेत, म्हणजे आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये तशी तरतूद पाहिजे. ओके. मग कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी, म्हणजे संचालक मंडळाने त्याची शिफारस करायला लागते. आणि फायनली भागधारकांची मंजुरी लागते. ती सामान्य सभेत, म्हणजे जनरल मीटिंगमध्ये साध्या बहुमताने ऑर्डिनरी रेझोल्युशन घ्यावी लागते. या मंजुरींव्यतिरिक्त अजून काही अटी असतात का कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल? हो, असतात ना. कंपनीने कर्ज फेडण्यात किंवा डिपॉझिट परत करण्यात काही चूक केलेली नसावी, किंवा कर्मचाऱ्यांची देणी, म्हणजे PF, ग्रॅच्युइटी वगैरे थकवलेली नसावीत. म्हणजे कंपनीचं रेकॉर्ड क्लीन हवं. अगदी. आणि अजून एक महत्वाची अट, बोनस जाहीर करण्यापूर्वी कंपनीचे जेवढे शेअर्स बाजारात आहेत ते सगळे फुल्ली पेडअप असायला हवेत. म्हणजे भागधारकांनी त्या शेअरची पूर्ण दर्शनी किंमत भरलेली असावी. ठीक आहे. प्रक्रिया बऱ्यापैकी स्पष्ट झाली. आता आपण एका उदाहरणाने पाहूया का की नक्की परिणाम काय होतो? हो, ते जास्त सोपं जाईल. समजा एक कंपनी आहे ABC लिमिटेड. तिने 1.1 बोनस जाहीर केला, म्हणजे प्रत्येक शेअरमागे 1 शेअर बोनस. ओके. आता बोनसच्या आधी समजा कंपनीचं पेडअप कॅपिटल होतं 10 लाख रुपये, म्हणजे 1 लाख शेअर्स प्रत्येकी 10 रुपये दर्शनी किमतीचे. आणि फ्री रिझर्व्स होते 50 लाख रुपये. म्हणजे एकूण इक्विटी झाली 60 लाख रुपये, बरोबर? हां. 10 लाख प्लस 50 लाख. अगदी बरोबर. आता 1.1 बोनस दिला म्हणजे कंपनीला अजून 1 लाख शेअर्स द्यायचे आहेत.
त्यासाठी 10 लाख रुपये लागतील. 1 लाख शेअर्स गुणिले 10 रुपये. हे पैसे कंपनी फ्री रिझर्व्हमधून घेईल. अच्छा, म्हणजे फ्री रिझर्व्ह 50 लाखांवरून 40 लाख होतील. करेक्ट. आणि ते 10 लाख पेडअप कॅपिटलमध्ये जमा होतील, म्हणजे नवीन पेडअप कॅपिटल होईल 20 लाख रुपये. आधीचे 10 प्लस नवीन 10. आणि शेअर्सची संख्या 1 लाखावरून 2 लाख होईल. बरोबर. पण एकूण इक्विटी बघा, पेडअप कॅपिटल 20 लाख प्लस फ्री रिझर्व्ह 40 लाख बरोबर 60 लाख. ती तेवढीच राहिली. हां, इक्विटी बदलली नाही. आता समजा माझ्याकडे म्हणजे मिस्टर एक्सकडे 1000 शेअर्स होते. त्याचं काय होईल? त्यांना .1 बोनसमुळे अजून 1000 शेअर्स मिळतील, म्हणजे त्यांच्याकडे एकूण 2000 शेअर्स होतील. अरे वा, शेअर्स डबल झाले. पण मग माझ्या गुंतवणुकीचं मूल्य पण डबल होईल का? नाही, लगेच नाही. कारण बाजारातली किंमत पण साधारणपणे अर्धी होते. समजा बोनसच्या आधी शेअरची किंमत 150 रुपये होती. तर बोनस नंतर ती साधारणपणे 75 रुपयांच्या आसपास येईल. कारण तेवढीच इक्विटी आता दुप्पट शेअर्समध्ये विभागली गेली आहे. अच्छा, म्हणजे आधी 1000 शेअर्स गुणिले 150 रुपये म्हणजे 1.5 लाख आणि नंतर 2000 शेअर्स गुणिले 75 रुपये म्हणजे ते पण 1.5 लाखच. शेअर किंमत कमी होते. पण याचा अजून एक परिणाम होतो ना? जी, तुम्ही म्हणालात तसं EPS वर. हो, तो महत्वाचा परिणाम आहे. प्रति शेअर मिळकत म्हणजे अर्निंग्स पर शेअर EPS कमी होतो. कारण कंपनीचा जो काही नफा आहे तो आता जास्त शेअर्सवर वाटला जातो. उदाहरणार्थ, जर ABC लिमिटेडचा नफा 5 लाख रुपये असेल तर आधी तो 1 लाख शेअर्सवर वाटला जात होता. म्हणजे EPS होता 5 रुपये. 5 लाख 1 लाख. आणि बोनस नंतर तोच नफा 2 लाख शेअर्सवर वाटला जाईल. म्हणजे EPS होईल 2.50 रुपये. 5 लाख 2 लाख. अर्धा झाला. म्हणजे सारांश काढायचा झाला तर बोनस शेअर्स हे जमा नफ्याचं भांडवलीकरण आहे. भागधारकांना बक्षीस देण्याचा आणि शेअरची तरलता वाढवण्याचा एक मार्ग आहे. पण यामुळे कंपनीचे एकूण मूल्य किंवा भागधारकाची सुरुवातीची संपत्ती बदलत नाही. बदलतात ते फक्त शेअर्सची संख्या, प्रति शेअर किंमत आणि EPS. अगदी बरोबर. गुंतवणूकदारांनी समजून घेणं खूप महत्वाचं आहे की हा काही फुकटचा पैसा नाही. तुमच्या मालकीचा कंपनीतला हिस्सा तेवढाच राहतो, फक्त तो जास्त तुकड्यांमध्ये म्हणजे शेअर्समध्ये विभागला जातो. त्यामुळे बोनस मिळाला म्हणून लगेच हुरळून न जाता कंपनीची मूळ आर्थिक स्थिती कशी आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण पाहिलं की बोनसमुळे EPS कमी होतो आणि कंपनीत नवीन कॅश येत नाही. मग असं होऊ शकतं का कधी की एखादा बोनस इश्यू जो वरवर चांगला दिसतोय तो खरं तर कंपनीच्या भविष्यात रोख लाभांश देण्याच्या क्षमतेबद्दल काही शंका निर्माण करतोय? विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का? नक्कीच तो एक विचार करण्यासारखा अँगल आहे.